नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण स्वादिष्ट व चवदार असा साजूक तुपातला मऊसूत शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. हा शिरा तुम्ही सत्यनारायणच्या पूजेसाठी किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी बनवू शकता. फारच चविष्ट, दाणेदार असा तयार होतो आणि मऊसूदही होतो. तुम्हाला इथे मी अचूक प्रमाणासह रेसिपी शेअर केली आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी रवा, साखर व तूप समप्रमाणात घेतले आहे. आता आपण शिरा बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी मी एका पातेल्यात 3 वाट्या पाणी व 1 वाटी दूध गरम करत ठेवले आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 वाटी तूप घातले आहे. आता तूप थोडेसे वितळल्यावर लगेचच आपण 1 वाटी रवा घालायचा आहे आणि गॅस बंद करून अगदी बदामीसर रंग येईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता रव्याचा थोडासा रंग बदलला आहे. ह्या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये काजू, बदाम व मनुका घालायचे आहेत आणि साधारणतः 1 मिनिटभर अगदी खरपूस होईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एक बारीक चिरलेले मी इथे केळे घेतले आहे, तेही आपण ह्या रव्यात घालणार आहोत आणि मॅश करत करत अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत. त्यामुळे केळ्याची चव रव्यामध्ये अगदी व्यवस्थित उतरेल आणि केळेही व्यवस्थित भाजून निघेल. आपण पाहू शकता केळेही अगदी रव्यामध्ये पूर्णपणे भाजून झाले आहे. या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे आहे. अशा प्रकारे कोणत्याही गोड पदार्थात मीठ घातल्यामुळे त्याची चव अगदी द्विगुणित अशी होते. आता रवा पूर्णपणे भाजून झाल्यावर त्यामध्ये आपण दूध जे गरम करत ठेवले होते ते आता आपण घालणार आहोत. त्यासाठी मी एका हातात झाकण घेऊन दुसऱ्या हाताने थोडे थोडे करून रव्यामध्ये गरम दूध घालणार आहे. अशा प्रकारे सर्व दूध मी रव्यामध्ये घातले आहे आणि झाकण ठेवले आहे. गॅस मंदच आहे. आता झाकण उघडून आपण रवा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे एका हाताने कढईवरील झाकण घेऊन दुसऱ्या हाताने गरम दूध रव्यात ओतल्यामुळे आपल्या अंगावर दूध ओढण्याची शक्यता फारच कमी होते. आता रवा पूर्णपणे दुधामध्ये एकजीव झाला आहे. ह्या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये साखर घालायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. साखर पूर्णपणे रव्यामध्ये एकजीव झाली पाहिजे. साधारणतः 1 ते 2 मिनिटे आपल्याला रवा पूर्णपणे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. आता रवा पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि पुन्हा साधारणतः अर्धा मिनिटभर रवा पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे. आता रवा पूर्णपणे एकजीव झाल्यावर त्यावर साधारणतः 1 मिनिटभर झाकण ठेवून गॅस मंदच करून एक वाफ येऊ द्यायची आहे. त्यामुळे सर्व जिन्नस पूर्णपणे रव्यामध्ये एकजीव होतील आणि आपला शिरा पूर्णपणे तयार होईल. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता आपला साजूक तुपातील शिरा तयार झाला आहे. तो आता आपण सर्व करूया. आता आपण शिरा बनवण्यासंबंधी टीप पाहूया. शिरा बनवताना रवा भाजण्यासाठी लोखंडाची कढई किंवा जाड बुडाचे भांडेच वापरावे. नॉनस्टिकची कढई वापरू नये. शिरा बनवताना तूप नेहमी वितळवूनच घ्यावे. त्यामुळे शिरा परफेक्ट तर होतोच व चविष्टही होतो. शिवाय रवा भाजताना गॅस मंदच ठेवायचा आहे. त्यामुळे रव्याचा एक एक दाणा मोकळा व सुटसुटीत होतो. शिरा बनवताना इथे मी चिमूटभर मीठ वापरले आहे. त्यामुळे कोणत्याही गोड पदार्थात असे चिमूटभर मीठ वापरल्यामुळे तो पदार्थ फारच चविष्ट होतो. अशा प्रकारे तयार झाला साजूक तुपातील शिरा. हा शिरा तुम्ही सत्यनारायणच्या पूजेसाठी बनवू शकता. फारच स्वादिष्ट असा तयार होतो. असे म्हटले जाते की प्रसादामध्ये जर तुळशीपत्र असेल तर तो नैवेद्य देवापर्यंत पोचतो. तुम्ही अशा प्रकारे शिरा बनवून पहा.
व त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि मुख्य म्हणजे नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच गोड रेसिपीसह. धन्यवाद.